रे माझा मितवा मालिकेचा आजचा भाग खूपच जास्त इंटरेस्टिंग आहे, कारण आजच्या भागात अर्णव आणि ईश्वरीची थोडीशी नोकझोक, त्याचसोबत टॉम अँड जेरीची भांडणं लय मजेशीर अशी पाहायला मिळणार आहेत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. सुरुवातीला सांगते, व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. चला तर मग आजच्या भागाला सुरुवात करूया. सगळ्यात आधी आपण पाहतो की जेव्हा आता ईश्वरी रूममध्ये आलेली असते तेव्हा ईश्वरी इकडे तिकडे पाहते. त्याच वेळेला तिच्या लक्षात येतं की आपल्यासाठी तर काहीच म्हणजे गोष्टी ना याने ठेवलेल्या नाही आहेत. म्हणजे जी काही किस ईश्वरीने दिलेली असते ती सुद्धा अर्णवने गालावर ठेवलेली नसते. खरं तर ईश्वरी अर्णवला सॉरी म्हणायला आली होती ती, कारण तिने आनंदाच्या भरात हे सगळं काही केलेलं होतं. पण जेव्हा ती बघते ना अर्णवचा चेहरा, तेव्हा अर्णवच्या चेहऱ्यावर किस नसते. म्हणूनच मग आता ती म्हणत असते की हे सगळं काही काय आहे. म्हणजे मुळात मला कळलंच नाही या सगळ्या काही गोष्टींमध्ये तुम्हाला काय साध्य करायचं आहे. मी तुम्हाला गालावर किस केली होती ती सुद्धा पहिली, तरीसुद्धा तुम्ही ती पुसून टाकली. एखादा जर असला असताना तर तो एकदमच हुशारपणे म्हणजे सगळ्यांना सांगितलं असतं त्याने की मी तुमच्यासाठी काय केलं आहे ते. तुम्ही एवढे मोठे बिझनेसमॅन आहात आणि तुम्ही काय बोलताय, काय करताय काय हे सगळं काही, असंही आता म्हटलं जातं. आता ईश्वरी प्रचंड वैतागलेली असते, कारण तिला असं वाटत असतं की निदान आपण जी अर्णवला किस दिली आहे ती अर्णवने सांभाळून ठेवायला हवी होती, पुसायला नको होती. मग ती त्याला हेही म्हणते की तुम्हाला लगेच त्याची ॲलर्जी होणार होती ना, म्हणून तुम्ही लगेच पुसून टाकली म्हणजे किस. तर त्यावर तो म्हणत असतो की व्हॉट ॲलर्जी, गप्प बस, तुला काही कळत नाही तर. मग आता ईश्वरी म्हणत असते की मला सगळ्या काही गोष्टी कळतात आणि मुळात आहे ना तुम्ही हे सगळं काही मुद्दामून करताय. म्हणजे मला माहिती आहे मी तुमच्या गालावर किस दिली पण तुम्ही ती पुसून टाकली. तुम्हाला त्या सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत ना त्या नको होत्या. मला तर आता तुमच्याशी बोलायचंच नाही आहे. मी फक्त तुमच्या गालावर किस केली होती, बाकी कुठे नाही. पण तरीसुद्धा तुम्ही हे सगळं असं केलं. असंही आता ईश्वरी अर्णवकडे बघून बोलत असते. अर्णव तर आता आपल्या गालाला हात लावतो आणि तो ते सगळं अनुभवत असतो. त्याला आवडलेलं असतं, पण हे थोडी ना तो सांगू शकणार आहे. दुसरीकडे आता आकाशची झोप पूर्ण झालेली असते आणि म्हणूनच आता आकाश सांगत असतो की चला मी येतो. मग आता नम्रता म्हणत असते की तुम्हाला बरं वाटतंय का. आकाश म्हणतो की हो मला आता बरं वाटतंय, मी येतो, कारण घरातले माझी काळजी करत असतील, उगाच ना उशीर नको व्हायला, असंही आता म्हटलेलं असतं. तस नम्रताला आता आकाशची काळजी वाटत असते. ती म्हणत असते की तुम्हाला बरं तर वाटतंय ना, तुम्हाला त्रास तर होत नाही आहे ना, मला तुमची काळजी वाटते. त्यावर आता मला बरं वाटतंय, नको काळजी करू, मी जाईन. मग आता ती म्हणते की मी तुम्हाला सोडायला येते. त्याच वेळेला शुभंकर म्हणतो की ए नमू ढमू, तू कशाला जातेस सोडायला, मी आहे की, मी जाईन त्यांना सोडायला. पण आता आकाश म्हणत असतो की कोणीही मला सोडायला येऊ नका, मी जाईन माझा मी. पण आता शुभू ऐकत नसतो. शुभू म्हणत असतो की मी येणार आहे म्हटलं ना तर येणार आहे. तेव्हा आता सुप्रिया तिथे येते आणि सुप्रिया म्हणते की आधी बसा, मी चहा ठेवते, चहा पिया आणि मग जा. मग नमू देखील आकाशला तिथे डायनिंग टेबलवर बसायला मदत करत असते. तर जेव्हा सुप्रिया किचनमध्ये चहा ठेवण्यासाठी जाते ना, तेव्हा ती शुभूच्या या सगळ्या वागण्याकडे बघत असते. तेव्हाच ती म्हणत असते की खरंच ना, खरं तर ह्या सगळ्या काही गोष्टी कशा आहेत ना, शुभू सगळ्या काही गोष्टी विसरून जातो आणि तो लगेच आकाशमध्ये मिसळलाही. म्हणजे त्याने त्याच्यावर हल्ला केला ही गोष्ट कळली होती, पण त्या सगळ्या गोष्टी विसरून शुभू लगेच त्याच्या मदतीला धावून आला, असंही आता म्हटलं जातं. दुसरीकडे आता मामाला आजचा दिवस हा खूप जास्त आवडलेला असतो. त्यामुळे मामा आजच्या दिवसाचं कौतुक करतच बोलत असतात. पण वल्लरीला या सगळ्याचा राग येत असतो, कारण आज जी काही कौतुकं झाली ती सगळी नको होती आणि त्यामुळे तिच्या तोंडावर 12 वाजलेले होते. मग दुसरीकडे आता म्हटलं जात असतं की काय झालं आहे, आज खूप जास्त आनंद झाला आहे मला तर मी तुला कसं सांगू, असंही आता म्हटलं जात असतं. ती म्हणत असते की ती ईश्वरी ना असं सगळं काही हळूहळू स्वतःच्या नावावर करून घेणार आहे बघा. म्हणजे मी तुम्हाला सांगते ना, तुम्हाला माहीत नसेल पण तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवा, काय आहे ना, आता ह्या कंपनीचं नाव सात्विक फॅशन आहे ना, हळूहळू बघा या कंपनीचं नाव ईश्वरीच फॅशन होतं आहे का. म्हणजे ईश्वरी ना आता सगळी जागा हडप करायला बघते. तिला ना कशाचं काही घेणं देणं नाही आहे. ती आता सगळीकडे स्वतःचं वर्चस्व प्रस्थापित करते. मला एक गोष्ट कळत नाही आहे, तुला का ईश्वरीवर एवढा
थोडा रागराग आहे. ईश्वरी बिचारी सगळ्या काही गोष्टी व्यवस्थित करते, सगळं घर सांभाळते. मग इथे आता ती आणि तिची आई किती चुकीची आहे हे विसरला आहेत का? अजूनही पुरावे तसे मिळालेले नाही आहेत. मग उगाचच त्याबद्दल कशाला बोलायचं ना? जेव्हा पुरावे येतील ना त्याबद्दल तेव्हा आपण बोलूया. आणि मला पूर्ण खात्री आहे की त्या दोघीही या सगळ्यामध्ये निर्दोष आहेत असं देखील आता मामा डायरेक्टली तोंडावर बोलून टाकतो. आणि जेव्हा मामा या सगळ्या काही तोंडावर गोष्टी बोलतो ना तेव्हा मात्र आता वल्लरीची बोलती बंद झालेली असते. वल्लरीला आता ज्या काही गोष्टी ईश्वरीच्या बाबतीत चांगल्या होत असतात ना त्या बघवत नसतात. म्हणूनच ती आता या सगळ्या काही गोष्टी ज्या आहे ती सुनावून दाखवत असते. पण त्याच वेळेला मामा हा ईश्वरीच्या पाठीशी उभा असतो. तो आपल्या बायकोचं वल्लरीचं सुद्धा ऐकून घेत नाही आणि तो डायरेक्टच तिला बोलून टाकतो की तो चुकीचा विचार करतेच आणि ईश्वरी कधीच चुकू शकत नाही. ईश्वरी एकदम बरोबर आहे असं देखील आता म्हटलं जातं. इकडे वल्लरी म्हणत असते की तुम्हाला आता नाही कळणार, तुम्हाला ना योग्य वेळ आली की कळेल. तुमच्या हातात ना सगळं जाईल ना तेव्हा. म्हणजे जिथे सात्विका फॅशन आहे ना तिथे ईश्वरीचं नाव लागले ना की तुम्हाला सगळ्या गोष्टी आठवतील. तेव्हा मग तुम्हाला माझे शब्दही आठवतील. मग आता ज्या काही गोष्टी वल्लरी बोलत असते त्या गोष्टी मुळात ना मामाला पटत नसतात आणि म्हणूनच मामा आता खवळलेला असतो आणि मामाने चांगलंच उत्तर तिला दिलेलं असतं. मामा बोलत असतो की आता बस झालं, पुरे झालं, मी आता एकही शब्द ना ऐकून घेणार नाही आहे. मग आता ईश्वरीला औषध हवं असतं पण ईश्वरीला औषध घेता येत नसतं. ईश्वरी बोलत नसते ना या अर्णवसोबत कारण त्याने कीस फुसलेली आहे म्हणून. मग आता ती स्वतःचं औषध घेण्याचा प्रयत्न करत असते कारण तिला असं वाटत असतं की कशाला आपण ह्याची मदत घ्यावी, आपल्याला जर शक्य आहे तर आपण करू शकतो की. आणि असा विचार करून ना तिने आता औषध घ्यायला सुरुवात केलेली असते. पण तिला ना औषध घेत असताना औषधाची जी बॉटल आहे तीच उघडता येत नसते आणि त्यामुळे सगळा काही प्रॉब्लेम होत असतो. आणि तेव्हाच ना आता लगेच अर्णवचं लक्ष जातं. अर्णव म्हणत असतो की जमत नाही आहे तर तोंडाने माणसानं सांगावं, पण तरीसुद्धा ना ती त्याच्याशी बोलत नाही, फक्त इतकंच करत असते. मग ती आता स्वतःच्या हाताने का होईना, स्वतःच्या तोंडाने का होईना ती बॉटल उघडायचा आता प्रयत्न करत असते. त्यावर अर्णवच्या लक्षात येतं हिच्याने काही हे उघडलं जात नाही आहे म्हणून तो बोलतो ओय. मग आता ती जागीच थांबते आणि जेव्हा ती थांबते ना तेव्हा मात्र आता अर्णव तिथे जातो आणि अर्णव तिला ते आता बूज उघडून देतो. जेव्हा आता अर्णव ते बूज उघडून देतो ना तेव्हा मात्र आता ईश्वरी त्याला आता सांगत असते की मला ह्यातलं थोडंसंच औषध हवं आहे. पण हे ती न बोलता फक्त असंच सांगत असते म्हणजे जेणेकरून या काही गोष्टी खाणाखुणा करतच बोलत असते. आणि मग तो औषध एका ह्याच्यामध्ये जास्त घेतो पण ती त्याला म्हणत असते की इतकं औषध नको, कमी कर औषध. आणि असं बोलून खाणाखुणा करूनच फक्त ती त्याला औषध कमी करायला सांगते. मग तो तिला औषध भरवतो सुद्धा. मग तिला पाणी हवं असतं औषधावर ते सुद्धा ती खाणाखुणा करूनच सांगत असते कारण तिला ना आता त्याच्याशी बोलायचं नसतं. तिने त्याच्यासोबत अबोला ठेवलेला असतो आणि म्हणूनच ती आता हे सगळं काही फक्त खाणाखुणा करतच त्याच्याशी बोलत असते. त्यानंतर ती त्याला म्हणत असते की ठीक आहे आता बस झालं असं बोलून ती आता स्टॉप करायला सांगते. आणि जेव्हा ती आता त्याला बस करायला सांगते ना तेव्हा मात्र आता ती बघत असते आणि जेव्हा ती त्या गोष्टी बघते ना तेव्हा तिच्या लक्षात येतं की आता आपल्याला एक गोळीसुद्धा खायची आहे. मग ती आता ती गोळीसुद्धा विचारते आणि म्हणजेच ती आता सांगत असते की ही गोळीसुद्धा द्या. मग आता त्या गोळीच्या पॅकेटमधला गोळी तिला फोडून तो तिला देतो आणि तेव्हाच ना गोळी घेतल्यानंतर तो पाणीसुद्धा तिला भरवतो. तेव्हा कुठे जाऊन तिला आता बरं वाटत असतं. पण त्याच वेळेला आता तो म्हणत असतो की जर काही हवं असेल ना तर बोलावं, उगाच कशाला अबोला ठेवायचा ना, असं ना तसं बोलावं तर लागणारच आहे. हेच आता इकडे अर्णवचं म्हणणं असतं. पण ईश्वरीला अर्णवसोबत बोलायचंच नसतं कारण त्यांनी त्याला किस दिलेली होती आणि ती किस फुसून टाकलेली होती. त्याचा राग तिच्या डोक्यामध्ये होता. म्हणूनच मग आता ना औषधं वगैरे खाऊन झाल्यानंतर ईश्वरी जे आहे ती अर्णवची जी खुर्ची होती ना जिथे अर्णव बसून काम करत होता ऑफिसचं तिथेच जाऊन मुद्दामून ईश्वरी आता बसते. ईश्वरी तिथे बसल्यानंतर अर्णव बघतो आणि अर्णव म्हणतो की वॉट, हे काय चाललंय सगळं यार, मी काम करतोय ना, माझं प्रेझेंटेशन देणं सुरू आहे
आणि तू तिथे येऊन का बसतेस असंही आता म्हटलं जातं. आणि जेव्हा या सगळ्या काही गोष्टी बोलल्या जातात ना, तेव्हा मात्र आता ईश्वरी म्हणत असते की माझी मर्जी, मी कुठेही बसेन, मला तुम्ही सांगू नका. अर्णव म्हणतो की तिथून उठ, माझं काम आहे, मला ते काम करू दे, मग तू कुठेही जाऊन बस, मला काही फरक पडत नाही. इथे ईश्वरी आणि अर्णवची भांडणं आता विकोपाला पेटलेली असतात. ईश्वरी आता अर्णवला म्हणत असते की अर्णव सर, तुम्ही शांतच बसा. मग दुसरीकडे आता अर्णव म्हणतो की तू तर माझ्याशी बोलणार नव्हतीस, मग आता माझ्याशी बोलायला कशी काय लागलीस असंही आता विचारलं जातं. त्यावरती म्हणत असते की तुमच्याशी मला बोलायचंच नाही आहे. मुळात मी तुम्हाला म्हटलं आहे ना, मला नाही बोलायचं आहे. मग मग आता कशी काय बोलतेस? ते काय आहे ना, माझं काम होतं म्हणून मी बोलले, मला नाही मग तुला न बोलण्याचं कारण काय? मग बरोबर आहे ना, तुम्हाला मी पहिल्यांदा किस केला होता आणि तो किस तुम्ही फुसवून टाकला, तुम्हाला त्याबद्दल काहीच वाटलं नाही. मग अजूनही ती किसच घेऊन बसलेली असते. म्हणूनच आता अर्णव जो आहे तो चकित होतो. तो विचार करतो की काय करावं या मुलीचं. खरंच ना, ही अजूनही त्याच गोष्टीमध्ये फिरत बसली आहे. तर आता ईश्वरी ही मुद्दामून अर्णवची नक्कल करत बोलत असते. पण ईश्वरीला आता अर्णवशी बोलण्यामध्ये ना काही एक इंटरेस्ट नसतो. ती आता सरळ बोलते की मला ना तुमच्याशी बोलायचंच नाही. म्हणजे माझा मूड ना चांगला होता, पण तो मूड तुम्ही खराब केला आहे. अर्णव म्हणतो की मलाही कामं आहेत, मलाही माझी कामं भरपूर करायची आहेत, त्यामुळे तू मला काही सांगू नकोस. आणि असं बोलून अर्णव आता कामाला बसतो. तर त्याचं आता ईश्वरीकडेच लक्ष असतं. ईश्वरी नेमकं काय काय करते हे सगळं काही तो बघत असतो. तर ईश्वरीसुद्धा त्याच्याकडे बघत असते. ईश्वरीला खरं तर ना अर्णवशी अबोला ठेवणं कठीण होतं, पण तरीसुद्धा ना ती आता त्याच्याशी अबोला धरते. तर इकडे आता पाहायला मिळतं की अर्णव बरोबर तिच्याकडे बघत असतो. अर्णवलाही आता वेगळ्या काही गोष्टी वाटत असतात. म्हणजे ईश्वरीला अर्णवबद्दल प्रेम आहे म्हणून तिने किस दिले. मग तिला हे वाटत असतं की निदान तुम्ही या गोष्टीचा आदर तरी ठेवा, म्हणजे तुम्ही सगळ्याच काही गोष्टी ना अशा वेगवेगळ्या पद्धतीने करताय. दुसरीकडे आता आकाश जायला निघालेला असतो. आकाश जायला निघालेला असताना नम्रता त्याला भेटत असते. नम्रता म्हणत असते की घरी जाऊन यावर काहीतरी क्रीम वगैरे लावा, मला ना तुमची खूप जास्त आठवण येईल. मग आता इकडे आकाश म्हणत असतो की तू आता असं रडवेलेल्या जाच्यानेच मला निरोप देणार आहेस का? तू नको काळजी करूस माझी, मी आहे ठीक, असंही आता तो म्हणत असतो. दुसरीकडे शुभूही म्हणत असतो की तो काय आता माहेरवरून सासरी जातोय का गं नांदायला, एवढं काय रडतेस? मग आता ती म्हणते की शुभू तू गप्प बस यार, तुला काहीच कळणार नाही, असंही आता म्हटलं जातं. मग या सगळ्या गोष्टी बोलल्या जातात ना, तेव्हा मात्र आता आकाशला नम्रता म्हणत असते की मला तुमची खूप जास्त काळजी वाटेल. आणि ती त्याचा हात हातात घेते आणि त्याच्या हातावर किस करत असते. तर आकाशही आता तिला जवळ घेत म्हणत असतो की तू माझी काळजी करू नको, मी ओके आहे. आणि जेव्हा तो ही सगळं काही बोलतो ना, तेव्हा मात्र आता शुभू त्या दोघांना गाडीच्या काचेतनं पाहत असतो. त्या दोघांनाही जेव्हा तो बघतो ना, तेव्हा त्याला खूप जास्त राग येत असतो. त्याला राग अनावर झालेला असतो आणि त्यामुळेच ना तो आरशातून हे सगळं पाहत असतो. आकाश आणि नम्रताचा बाहेरच रोमांस रंगलेला असतो. आकाश अगदीच ना नम्रताला मिठीत वगैरे घेतो आणि तिची किससुद्धा घेतो, म्हणजे कपाळावर तिला किस देतो. कारण त्याला आता नम्रताला सोडून जाणं कठीण झालेलं होतं आणि त्यामुळेच तो आता हे सगळं काही करत होता. तर दुसरीकडे आता पाहायला मिळत असतं की शुभूला मुद्दामूनच नम्रता मारते, कारण नम्रताला तो छेडत असतो. आकाश आणि शुभू आता जायला निघतात. तर जाताना आकाश नम्रताला बाय बाय बोलतो आणि तिकडनं जातो. तर दुसरीकडे नमू जाणाऱ्या आकाशकडे बघत असते, कारण तिला आता आकाशची काळजी वाटत असते. आकाशवर होणारा हल्ला आणि आकाशची भरपूर आपली काळजी घेतली पाहिजे असंच वाटत असतं, कारण आता आकाशची काळजी वाटत असते. दुसरीकडे ईश्वरी आता हॉलमध्ये आलेली असते आणि ती आकाशला पाहते. आकाशला जेव्हा ती पाहते ना, तेव्हा ती म्हणते की तुम्ही कुठे होतात? मी सकाळपासून वाट बघत होते, तुम्ही तर आलातच नाही. नेमकं काय झालं होतं सांगाल का? म्हणजे नम्रता आणि आईला तुम्ही आणायला गेला होतात, पण नमुताईचा फोन आला होता की ती लोकं का येणार नाही आहे, पण तुम्ही तर आजच्या या प्रोग्रामला सुद्धा आपल्या नव्हतात, असं का? असंही आता विचारलं जातं. आणि त्याच वेळेला ती सांगत असतात की काय आहे ना, मला खरं तर यायचंच होतं, पण प्रॉब्लेम झाला. ईश्वरी आता आकाशच्या हाताला पाहते, तर आकाशच्या हाताला लागलेलं असतं आणि त्याला सूजही आलेली असते. आणि म्हणूनच मग आता ईश्वरी म्हणत असते की ते काही नाही, तुम्ही पहिल्यांदा चला बरं माझ्या रूममध्ये. आणि असं बोलून ती आता रूममध्ये घेऊन जात असते.
आता शुभूला राग येत असतो. शुभूला ते सगळं काही आठवत असतं. म्हणजेच शुभू आता विचार करत असतो की ह्या सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत त्याच्या समोर घडलेल्या होत्या आणि त्याला स्वतःचा राग येत असतो, कारण त्याच्यामुळेच हे सगळं झालेलं होतं. त्याने मारहाण केलेली होती आणि त्यामुळे आकाश नमूजवळ आलेले होते. नमू आकाशची अगदी जास्त काळजीही घेत होती. हे सगळं काही होतं ना, ते फक्त आणि फक्त या शुभूमुळे झालेलं होतं. त्यामुळे त्याची खूप जास्त चिडचिड होते आणि तो विचार करतो की हे सगळं काही हिच्यामुळे होतं आहे आणि मी आता स्वतःला तर माफ करणार नाही आहे. आता स्वतःला शिक्षा करून घेण्याचा निर्णय त्याचा असतो, कारण त्याच्यामुळे ते दोघंही जण जवळ आलेले असतात, जे कधीही आले नसते आणि म्हणून त्याला राग होत असतो. मग आता तुला तर शिक्षा व्हायलाच पाहिजे असं काहीसं आरशात बघून तो वेड्यासारखं बोलत असतो, कारण त्याच्या डोक्यावरनं परिणाम झालेले असतात. त्याला नमूला मिळवायचं असतं आणि यासाठी त्याच्या हे सगळ्या करामती सुरू असतात. पण ह्याचा हा जो काही ट्रॅक दाखवला आहे ना, तो अगदीच बोरिंग आहे. प्रेक्षकांनो, तुम्हाला आवडतोय का मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. मला तर खूप जास्त बोर वाटतो. आधी सुरुवातीला हा खूप चांगला दाखवला होता, पण आता इतका बोर दाखवता येत ना हा की बघायलाच नको, कारण त्याचे ते डायलॉग्स, त्याची ती ॲक्टिंग आहा हा हा नको नको वाटते ह्याचं. तर दुसरीकडे मात्र आता इकडे ईश्वरी आकाशला घेऊन जाते, तेव्हा अर्णव खरं तर फोनवर बोलत असतो आणि अर्णव फोनवर बोलत असतानाच आता म्हणत असतो की काय चाललं आहे. त्यानंतर तो फोन ठेवतो आणि तो आकाशकडे बघतो की आकाश तुला काय झालं आहे. त्याच वेळेला आता आकाश सांगू लागतो की ते काय आहे ना, खरं तर माझ्यावर हल्ला झाला. मग कोणी केला? रस्त्यावरनं मी जात होतो तेव्हा अचानकपणे माझ्यावर हल्ला झाला आणि कोणता तरी माथेफिरू होता आणि तो असेच हल्ले करतो असं काहीसं मला शुभंकरने सांगितलं. शुभंकरला कसं काय माहिती असं ईश्वरी विचारते. ईश्वरीला थोडा डाऊट येतो ना, म्हणून ईश्वरी डायरेक्ट विचारते. तर आता त्याला सांगितलं जातं की ते काय आहे ना, त्याने आधीसुद्धा बघितलं आहे की त्याने कोणाकोणावर हल्ला केला आहे ते, आणि म्हणूनच त्याला माहिती आहे असं देखील आता म्हटलं जातं. जेव्हा आता या सगळ्या गोष्टी सांगितल्या जातात ना, तेव्हा मात्र आता तुमच्या हाताला खूप जास्त लागलं आहे, थांबा आधी आपण आहे ना ह्याच्यावर काहीतरी लावायला हवं असं देखील आता म्हटलं जातं. त्यावर आता इकडे अर्णव जो आहे तो आकाशला म्हणत असतो की आकाश, हे असं ना हाताला लागलं आहे ते अंगावर काढू नकोस, पहिल्यांदा डॉक्टरकडे जा, नाहीतर हे असं होईल, हात गळ्यात घेऊन बसायला लागेल असं तो आता ईश्वरीकडे बघूनच बोलत असतो, कारण त्याला ईश्वरीलाच हे सगळं काही बोलून टोमणे मारायचे असतात. एकतर ईश्वरी आणि त्याचं बोलणं होत नसतं, त्यात आता तो अशा पद्धतीने ईश्वरीला टोमणे मारत असतो. त्यावर ईश्वरीला राग येतो आणि ईश्वरी म्हणते की तुम्हाला म्हणायचं काय आहे नक्की? तुम्ही हे सगळं माझ्याबद्दल बोलताय ना, डायरेक्ट खुलून बोला ना, असं कशाला बोलताय फिरवून फिरवून, असं देखील ईश्वरी आता अर्णवला बोलत असते. अर्णव म्हणतो मी मग काय चुकीचं बोललो, बरोबर ना, तुला सुद्धा जेव्हा हाताला लागलं तेव्हा तू सुद्धा इग्नोर केलं, म्हणून तर आज तुझा हात आहे ना तुझ्या गळ्यात आहे. मग आता अर्णव ईश्वरीची भांडणंच चालू राहतात. इकडे आकाशचं दुखणं राहिलं बाजूला आणि इथे अर्णव ईश्वरीची भांडणंच विकोपायला गेलेली असतात. आकाशला आता कळतच नसतं की काय करावं, म्हणून आकाश आहे ना आता जोरात ओरडतो, आ दुखते मला दुखते. मग त्याबरोबर दोघांची भांडणं थांबतात. त्याबरोबर दोघंही जण आकाशकडे बघू लागतात. आकाशला आता ईश्वरी म्हणत असते की त्रास होतोय का, थांबा मी तुम्हाला ना क्रीम लावून देते, आणि असं बोलून ती आता कपाटातून क्रीम काढते आणि तिला जमत नसतं म्हणून अर्णव म्हणतो की जमतंय का, की देव करून मदत. मग आता ईश्वरी म्हणत असते की काही गरज नाही आहे, करेन मी, माझा एक हात आहे ना चांगला, त्या एका हाताने करेन मी, असंही आता ती अर्णवला सांगत असते. अर्णवही आता आकाशला समजावत असतो. त्यानंतर आता इकडे तिने क्रीम घेतलेली असते, ती ऑइलमेंट असतं आणि ते ऑइलमेंट असते त्याच्या हाताला लावणार, तेच आता अर्णव तिला थांबवतो आणि म्हणतो ओय काय करतेस तू. त्यावर आता ईश्वरी म्हणते की काय झालं, कोण हळद लावल्यावर ऑइलमेंट कोण त्याच्यावरती लावतं, जराही सेन्स नाही आहे का, असंही आता अर्णव बोलतो. त्यावर ईश्वरी म्हणते तर तुम्ही मला शिकवणार आहात का की काय करायचं आणि काय नाही ते, गप्प बसा तुम्ही, असं बोलून ईश्वरी आता चिडलेली असते आणि त्या दोघांची पुन्हा आता भांडणं सुरू होतात. त्या दोघांची पुन्हा भांडणं सुरू झाल्याबरोबर आता इकडे आता ह्याने डोक्याला हातच लावून घेतलेला असतो, कारण ही भांडणं आता पूर्ण विकोपाला पेटलेली असतात. ईश्वरी आणि अर्णव भांडत असतात. तर ईश्वरी अर्णवला म्हणत असते की प्रत्येक वेळेला काय हो तुमचं सगळं काही म्हणणं खरं असतं, मी पण माझ्या परीने जे काही करते ते बरोबरच असता, तुम्ही मला शिकवायला जाऊ नका, मला कळतं काय करायचं आणि काय नाही ते, असंही आता म्हटलं जातं. आता इकडे आकाश ना अक्षरशः वैतागलेला असतो, त्याला आता कळत नसतं की काय बोलावं आणि काय करावं ते. तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं की दुसऱ्या दिवशी सकाळी ना
ईश्वरी कपाट उघडत असते त्यावेळेला अर्णव तिच्याकडे बघत असतो आणि त्याच वेळेला तो तिला विचारतो की मदत हवी आहे का. ईश्वरी म्हणते की काही गरज नाही आहे मदतीची, मी करू शकते. असं बोलून ती स्वतःच ते कपाट उघडून स्वतः सामान बाहेर काढत असते आणि त्याच वेळेला ना तिथे आता समोर ना काही माणसं आलेली असतात, म्हणजे शिर्के घेऊन आलेले असतात. आणि शिर्के जेव्हा तिथे काही माणसांना घेऊन येतात ना तेव्हा मात्र आता ईश्वरी विचारते की कोण. त्यावर शिर्के आता सांगू लागतात की खरं तर तुम्हाला जे काही होम बांधायचं होतं, नवीन बंगलो बांधायचं असतं खरं तर अर्णवला साताऱ्याला, आणि त्याचसाठी अर्णवने या माणसाला बोलवून घेतलेलं असतं. आणि जेव्हा तो माणूस तिथे येतो ना तेव्हा आता प्लॅन वगैरे दाखवू लागतो आणि मग ईश्वरीला सुद्धा ते आवडतं. ईश्वरी म्हणते काय अर्णव सर खरंच का, हे सगळं काही तुम्हीच करताय का. मग अर्णव म्हणतो की हो आपल्यासाठी स्पेशली. आणि कसं वाटलं सरप्राईज. ईश्वरी म्हणते की खरंच भारी आहे, मला तर आवडलं बाबा. ईश्वरीला ते सरप्राईज आवडलेलं असतं आणि मग तो माणूस ना एक एक करून सगळ्या काही गोष्टी दाखवत असतो. त्याने जे काही प्लॅन्स केलेले असतात आणि ज्या काही डिझाईन्स असतात त्याच्याकडे त्या सगळ्या काही तो दाखवतो. आणि त्या सगळ्या डिझाईन्स बघितल्यानंतर त्या अर्णवला आवडतात. अर्णव एखादी डिझाईन फायनल करतो. पण हे सगळं काही ना वल्लरीने ऐकलेलं असतं. वल्लरीला आता राग येत असतो. वल्लरी विचार करते की ह्या सगळ्या काही गोष्टी अशा व्हायला नको होत्या, पण आता काही झालं तरीसुद्धा हे सगळं काही अंजलीला सांगायला हवं, नाहीतर सगळंच हाताच्या बाहेर जाईल. आणि म्हणूनच मग आता ती ह्या सगळ्या काही गोष्टी ना अंजलीला सांगायचं ठरवत असते. इकडे आता तो माणूस गेल्यानंतर मात्र ईश्वरी अर्णवला म्हणत असते की तुमची तर कमालच झाली, म्हणजे तुम्ही ना न सांगतासुद्धा बऱ्याच गोष्टी करता बरं. म्हणजे मला तर वाटलंही नव्हतं की तुम्ही एवढ्या सगळ्या गोष्टी करता ते, पण तुम्ही तर खरंच ना. असंही आता म्हणून ती त्याचं कौतुक करत असते. पुन्हा एकदा ती आता आपल्या कामाला लागते आणि जेव्हा ती पुन्हा आपल्या कामाला लागते ना तेव्हा अर्णव तिला पुन्हा विचारतो काय झालं, मदत हवी आहे का. ईश्वरी म्हणते की नाही म्हटलं ना. मग तो म्हणतो मी तो फोनवर बोलत होतो. मुद्दा म्हणतो आता ईश्वरीला बाचकाय होतो. मग आता ईश्वरीसुद्धा शांतच बसते. तर दुसरीकडे मात्र आता ईश्वरी आपली कामं करत असते. तेच आता दुसरीकडे आता अंजलीसुद्धा आपल्या रूममध्ये असते. अंजली आपल्या रूममध्ये असतानाच ना इकडे मात्र आता वल्लरी तिथे जाते आणि वल्लरीला आता ईश्वरीला ह्या सगळ्या काही गोष्टींना सांगायच्या असतात की काही झालं तरीसुद्धा बघितलंस का अर्णवला ना खरंच ना आपल्याबद्दल ना काहीच वाटत नाही. अर्णवला जर आपल्याबद्दल वाटलं असतं ना तर अर्णवने एवढ्या काही गोष्टी न सांगता केल्याच नसत्या. आता काय झालं आहे मामी, आता काय केलं आहे चिंटूने. मग आता ती सांगते की तुला माहिती आहे का आपली साताऱ्याला जागा होती, त्यातल्याच जागेमध्ये आता नवीन एक बंगला बांधणार आहे. आपल्याला यामध्ये काही सांगितलं का चिंटूने. पहिल्यांदा तर चिंटू सगळ्या काही गोष्टी आपल्यासोबत शेअर करायचा, पण आता त्याने आपल्याला काहीच सांगितलं नाही. बघितलंस का, तुला बोलला का ह्याबद्दल. नाही मामी मला तर तो काहीच बोलला नाही, असंही आता म्हटलं जातं. मग नेमकं काय चाललं आहे ह्या चिंटूचं. आणि चिंटू हे सगळं काही ईश्वरीच्या नावावर करणार आहे वाटतं, कारण ईश्वरीला सरप्राईज देण्यासाठीच त्याचं प्लॅनिंग होतं. ईश्वरीसुद्धा ते ऐकून चकित पडली होती. याचा अर्थ तिला सरप्राईज देण्यासाठीच हे सगळं काही त्याने केलेलं आहे असंही आता म्हटलं जातं. मग आता वल्लरी जेव्हा या सगळ्या काही गोष्टी सांगते ना तेव्हा मात्र आता अंजलीला राग येत असतो आणि अंजलीचा राग आता अनावर होत असतो. अंजली म्हणत असते की हे सगळं काय चाललेलं आहे, चिंटूचं हे वागणं बरोबर नाही आहे, या सगळ्यामध्ये ना तो खूप मोठं नुकसान करतोय असंही आता म्हटलं जात असतं. वल्लरी आता अजूनच जे आहे ते आता भडकवायचं काम करत असते. ती मुलगी आल्यापासून या घरात ना बरेच बदल झालेले आहेत, त्यामुळेच मी तुला सांगते की नको ह्या सगळ्या काही गोष्टी ज्या आहे. आता अंजलीच्या डोक्यामध्ये सुद्धा विचार सुरू होतात. तिला आता माहिती असतं की काही झालं तरीसुद्धा ईश्वरीला या सगळ्या काही गोष्टी घेऊ द्यायच्या नाही आणि त्याचसाठी तिचं आता वेगवेगळ्या पद्धतीचं प्लॅनिंग सुरू होतं. त्यातच आता तिला भडकवलेलं असतं आणि त्यामुळे ती आता पूर्णपणे तयारीनिशी असते. तर इकडे आता ईश्वरी जी आहे ती रूममध्येच असते. तर ईश्वरीला अक्षरशः रूममधनं खालीच ना इकडे असणाऱ्या या आकाशने आणलेलं असतं. आकाश तिला खाली घेऊन येतो आणि अर्णवही मागे येतो. तर ईश्वरीसाठी त्याने ना आता एक ग्रीटिंग केलेलं असतं आणि ते ग्रीटिंग तो तिला देतो. मग ईश्वरी म्हणते की हे सगळं काय आहे आणि कशासाठी. त्यावर आता सांगितलं जातं की हे सगळं वहिनी तुझ्यासाठी आहे. ते काय आहे ना की तू लवकरात लवकर बरी व्हायला हवीस ना, म्हणून तुझ्यासाठी खास हे आहे असंही आता म्हटलं जातं. मग आता तिच्यासाठी एक डेअरी मिल्कसुद्धा दिलेली असते आणि हे सगळं बघूनच ना ती खूप जास्त खुश होते. त्यांचं आता छान सगळं हॅपीली सुरू असतं. पण यामध्ये आता एक मिठाचा खडा तो म्हणजे अंजली आणि वल्लरीचा असतो.
आता तिकडे शिर्केला बोलवलेलं असतं अंजलीने आणि अंजली आता तिथे येऊन तमाशा करू लागते. ती म्हणत असते की चिंटू, सगळे निर्णय तू जर घेत असशील तर या ईश्वरीवर इतका पैसा खर्च करायची काय गरज आहे ते मला तू सांग ना. मला आता सांग, ईश्वरी तर आपल्या घरात आहे ना लग्न करून, मग आता ईश्वरीच्या नावावरचं जे क्लाउड किचन आहे ते तिची बहीण चालवते. याआधीसुद्धा मी म्हटलं आहे तिथे तू सगळे एक्सपेन्सिव्ह प्रोडक्ट्स का पोचवतो, का म्हणून त्या ह्याच्यावर सगळा खर्च करतो. नाही, या गोष्टी मला मान्य होणार नाही आणि या गोष्टीला माझी सहमती नाही आहे. आणि काही झालं तरी तो पैसा तिथे खर्च करायचा नाही असं देखील सांगितलं जातं. आणि ते सगळं काही आता फाडून टाकले जातात पेपर आणि ईश्वरीच्या तोंडावर ते पेपर फाडून फेकले जातात. त्यामुळे ईश्वरीला धक्का बसतो आणि अर्णवही आता पाहत राहतो. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत टाटा बाय. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका.